हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करणार सेल्फ मेकअप. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मेकअप सुरू करण्यापूर्वी आपण CTM करून घेतो. सो फेसवॉश तर मी करूनच आले होते. तो मी आता टोनरला सुरुवात करते. तो टोनर मी पिक्सीचा टोनर यूज करते आहे. तो एका कॉटनवरती घेऊन फेसवरती अप्लाय करते. देन मी जस्ट गोल्डचा मिस्ट स्प्रे यूज करते. याने स्किन एकदम हायड्रेट होऊन जाते आणि एक खूप छान असा ग्लो येतो फेसवरती, तुम्ही बघू शकता. देन मी आता अप्लाय करते मॉइश्चरायझर. हा PACचा वॉटर बेस मॉइश्चरायझर आहे. खूप चांगला आहे आणि स्किन एकदम हायड्रेट होते. सो तुम्ही बघू शकता. आणि देन मी आता अप्लाय करते एम्ब्रोलिसिस. ह्या एक क्रीम मॉइश्चरायझर. देन प्रायमर. सो हे ओपन पोर्स माझे थोडेफार आहेत, सो त्यामुळे मी प्रायमर यूज करते. सो हा खूप चांगला प्रायमर आहे. आणि देन मी अप्लाय करते करेक्टर. सो थोडेफार माझे डार्क सर्कल आहेत, त्यामुळे मी जास्त लावत नाही आहे, पण थोडासा अप्लाय करते. देन थोडासा लावते मंकी माउथला सुद्धा, बिकॉज तिथे पण थोडं ब्लॅक स्पॉट्स येत आहेत. अँड देन मी माझ्या शेडचा फाउंडेशन मिक्स करून घेतलं आहे. एकदम माझाच शेड बनवला आहे. सो ते ब्रशने मी अप्लाय करून देन मी ते ब्लेंड करणार. बघू शकता एकदम फुल कव्हरेज फाउंडेशन आहे. आणि देन मी हा यूज करते नार्सचा कन्सिलर. फुल कव्हरेज कन्सिलर आहे. सो नक्की वापरून बघा तुम्ही सुद्धा. आणि हे आता मी पावडर लॉक करून घेतले. आणि देन अप्लाय करते मी ब्लश पावडर ब्लश अप्लाय करते. मला खूप आवडतं ब्लश लावायला ॲक्च्युली. आणि देन मी कॉन्टोर करते, बिकॉज माझं फोरहेड खूप मोठं आहे. सो मला फोरहेडला कॉन्टोर करावी लागते आणि देन हे तर माझं खूप फेवरेट आहे. हे आहे हायलायटर. सो हे तर सगळ्यांना लावायला खूप आवडतं. आणि लास्ट फिनिशिंग तुम्ही बघायला विसरू नका. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा लुक तुम्हाला कसा वाटतो आहे. सो हिअर इज द फायनल लुक. सो नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी दिसते मी आणि कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप. सो तुम्ही बघू शकता बेस एकदम स्मूथ आलेला आहे, नो फिल्टर, एकदम प्युअर वर्क आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.